So the last point of the unit, BSc 3rd semester 6th unit 1st, last point, okay, where the last point is EX mode that offers a file related facilities, that is handling multiple files. Means in the last actual point I told you how to insert a content of another file into the one file, and as well as how to insert output of the command. Okay, so next one, okay, switching from one file to another file means when you are working, okay, on more than one file in VI editor, then how to move or how to switch from one file to another file. मग व्ही एडिटरमध्ये आपल्याला काम करायचं आहे, एका फाईलमधून दुसऱ्या फाईलवरती जायचं आहे. मग आपण सर्रास एका फाईलमधून दुसऱ्या फाईलवरती जायचं असेल तर काय करावं लागतं, आपण एक्झिक्यूट मोडला जातो, राईट आणि क्विट करतो, सेव्ह करतो, बाहेर येतो, बाहेर पडून परत डॉलर साईनला VI स्पेस फाईलचं नाव देतो आणि मग आतमध्ये जातो. बरोबर आहे का? हे अशा प्रकारे आपण करत असतो. म्हणजे एक फाईल क्लोज करून मग दुसऱ्या फाईलमध्ये जाणं. पण तसं न करता एकाच वेळी तुम्हाला एक फाईल न क्लोज करता दुसऱ्या फाईलवरती सुद्धा जायचं आहे. ओके, तर ते कसं? ओके, सो यातलं पहिलं बघा, स्विचिंग फ्रॉम वन फाईल टू अनदर फाईल. ओके, सो हाऊ इट इज, हाऊ टू स्विच फ्रॉम वन फाईल टू अनदर फाईल. ओके, बघा, एका फाईलमधून तुम्हाला दुसऱ्या फाईलला डायरेक्ट कसं जाता, व्ही एडिटरमधूनच जाता कसं येतं, न क्लोज करता. तर त्यासाठी साहजिकच ई हा ऑप्शन आहे. ओके, तर बघा कसं काम करतो. ओके, तर इथं पहा आता, ओके, की आपण एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये कशा प्रकारे जायचं आहे. ओके, तर बघा ते आपण पाहूयात आता. म्हणजे आपण जसं एक फाईल क्लोज करून दुसऱ्या फाईलमध्ये जायचं व्ही एडिटरमध्ये येताना, तर तसं न करता आपल्याला एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये जायचं आहे. ओके, तर बघा हे पण मी इथं काय करतो आहे, ऑलरेडी आता इथं आहे, फाईलच्या आतमध्ये आहे. इथून मी हे दुसऱ्या फाईलसाठी म्हणजे इथून मी क्लोजच करतो आहे, बाहेर पडतो आहे, मी इथून बाहेर पडतो आहे मी. ओके, बघा इथून बाहेर पडलं मी, तुम्हाला पूर्ण परत दाखवतो, परत एकदा सगळं सुरुवात करतो. ओके, एक फाईल ओपन करतो पहिल्यांदा आणि त्या फाईलमध्ये व्ही एडिटरमधूनच मी दुसऱ्या फाईलला जातो. बघा VI स्पेस फाईलचं नाव ओपन करतो मी, STUD स्टूड. ओके, 1 स्टूड 1 फाईलच्या आतमध्ये मी जातो, जे ऑलरेडी एक्झिस्ट आहे. ओके, बघा गेलो फाईलच्या आतमध्ये, आता येतो, एंटर प्रेस केलं, आलो. माय नेम इज स्टूड 1 हे मी मुद्दाम टाईप केलं त्याच्या आतमध्ये, तर फाईलचं बी नाव समजावं आपल्याला म्हणून असा डेटा टाईप केला आहे. आता या फाईलमध्ये आहे, मला दुसऱ्या फाईलमध्ये मला जायचं आहे, स्टूड 1मध्ये आहे. ओके, ह्या फाईलचं नाव काय, स्टूड 1. दुसऱ्या फाईलला जायचं आहे तर एक्झिक्यूट मोडला जायचं. बघा आलं का? ओके, आपण एक्झिक्यूट मोडला आलो, कोलन दिसते खाली बॉटमला, म्हणजे एक्झिक्यूट मोडला आलो. ओके, आता काय करायचं, ई स्पेस काय करायचं, दुसऱ्या फाईलमध्ये जायचं, त्या फाईलचं नाव द्यायचं, ई स्पेस दुसऱ्या फाईलचं नाव. मी व्ही एडिटर क्लोज न करता दुसऱ्या फाईलमध्ये जातो आहे. ओके, अल्फा हे ऑलरेडी एक्झिस्टिंग फाईल आहे, त्या फाईलमध्ये जातो, ही न क्लोज करता अल्फा द्या, फाईलचं नाव, एंटर प्रेस करा. बघा बघा मी इमिडिएटली ओके कुठं आलो, व्ही एडिटरमधूनच दुसऱ्या फाईलमध्ये आलो. कुठल्या फाईलमध्ये आलो, अल्फा फाईलमध्ये आलो. ओके, नसेल तर बाहेर पडलो, परत शेल प्रॉम्प्टला गेलो, परत तिथून आलो, असं नाही. हे आता परत जायचं, समजा आपल्या अगोदरच्या फाईलला जायचं आहे, परत शिफ्ट दाबलं, कोलन ई स्पेस त्या फाईलचं परत नाव द्या. ओके, बघा स्टूड फाईलचं नाव तुम्ही स्टूड 1, स्टूड 2, स्टूड 2 दिलं, आणि एका फाईलचं वेगळ्या फाईलचं नाव दिलं मी, स्टूड 2. हे एंटर प्रेस करतो. बघा मी आता कुठं आलो, स्टूड 2, म्हणजे पहिल्यांदा होतं मी स्टूड 1ला, नंतर अल्फा फाईलमध्ये आलो, नंतर आता कुठं आलो, अल्फावरून स्टूड 2ला आलो. हे तुम्ही असं करू शकता, एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये आपण जाऊ शकतो. त्यासाठी एक्झिक्यूट मोडला जाऊन ई स्पेस फाईलचं नाव द्या, ॲटोमॅटिकली तुम्ही जात आहे.
मी आता परत एकदा बाहेर पडतो ह्याच्यातून. ओके, आणि जो सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे की इथे बघा, परत मी करतो आहे ई स्पेस ओके ई हॅश. ओके, ही एक कमांड आहे बघा. ओके, ई आणि हॅश. ह्या ई आणि हॅशने काय होतं जरा बघा. की मी आता आहे कुठं, stud2 या फाईलचं नाव ॲक्च्युली stud2 आहे. त्याच्या आतमध्ये मुद्दाम मी लिहिले माय नेम इज stud2, म्हणजे लक्षात यावं की फाईलचं नाव काय stud2मध्ये. तर मी इथं ऑप्शन वापरतो आहे बघा एक्झिक्यूट मोडला. काय वापरतो आहे ई आणि हॅश. हे ई हॅश काय करतं की तुम्ही stud2 जेव्हा आला आहे तेव्हा ज्या फाईलमधून आला आहे, म्हणजे मागची फाईल जी तुम्ही ओपन केलं ती कुठली फाईल होती त्या फाईलला जातं बघा. हे स्विच करतं, म्हणजे टॉगल करतं आत्ताची फाईल आणि ह्याच्या मागच्या फाईलला. हे टॉगल करतं बघा. मी काय वापरलं आहे ई हॅश वापरू शकताय त्यासाठी तुम्ही. काय ई आणि हॅश. मगाशी फाईल ॲक्च्युली कुठली होती, stud2 ओपन करण्यापूर्वी मी कुठल्या फाईलमध्ये होतो, अल्फामध्ये होतो. ओके, तर बघा आता काय होतं, ई हॅश दिले की काय होतं बघा, ई हॅश द्या आणि एंटर प्रेस करा, ते मागच्या फाईलला जातं बघा. हॅलो बघा, मी अल्फाला आलो, इथे दिसते बघा तुम्हाला मुद्दाम, इथं दिसते बघा फाईलचं नाव, इथे दिसते बघा फाईलचं नाव काय अल्फाला आलो. परत इथं ई हॅश देतो, म्हणजे कुठून आलो होतो मी stud3मधून, आता कुठं आलो होतो ई हॅश देऊन कुठं आलो होतो, ओके अल्फाला आलो होतो. आता अल्फाला आहे, अल्फामधून परत मी ई हॅश देतो, कुठं जातो बघा. ओके बघा, ओके आता परत दिला बघा, एक्झिक्यूट मोडला गेलो, ई आणि ओके हॅश दिला. आता एंटर प्रेस करतो बघा, परत कुठं आलो stud2ला आलो. ओके, म्हणजे हे काय करतं की हे जे काय हे काय करतं, टॉगल करतं. टॉगल म्हणजे पहिल्या फाईलवरून दुसऱ्या फाईलमध्ये आणि परत दुसऱ्या फाईलवरून पहिल्या फाईलमध्ये. मी तुम्हाला दुसऱ्या पहिल्या असं तुम्हाला स्विच करायचं आहे तर तुम्ही हा ऑप्शन पण वापरू शकता, ई हॅश. ओके बघा, ई हॅश तुम्ही वापरू शकता. या प्रकारे तुम्ही एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये सहजगत्याने जाऊ शकता. ओके, आता बघा शिफ्ट प्रेस करतो मी, हे कंट्रोल शिफ्ट प्रेस केला, ओके आणि कॅप असंही करू शकता तुम्ही. कंट्रोल शिफ्ट कॅप, कंट्रोल आणि कॅप याचा अर्थ असा बघा, परत एकदा दाखवतो मी. कंट्रोल आणि कॅप म्हणजे तुम्ही एक्झिक्यूट मोडला जाऊन ई हॅश दिला तरी ते एका फाईलमधून दुसऱ्या फाईलला जातंच बघा. कुठल्या एक्झिक्यूट मोडला जाऊन ई आणि हॅश दिलात तरी की मागच्या फाईलला जातं ते. किंबहुना तुम्ही असंही केलात, कंट्रोल आणि कॅप प्रेस केलात तरी ते मागच्या ह्याला जातं, म्हणजे कीबोर्डवर डायरेक्ट तुम्ही कंट्रोल आणि कॅप जरी प्रेस केलात तरी ते जातं बघा इथं. ओके, तर पहा इथं, ओके हे मग असंच दाखवतं तुम्हाला, ई आणि हॅश दाखवते, दुसऱ्या फाईलला लावतो मी, stud2ला आलो. आता ऑप्शन बघा, कंट्रोल आणि कॅप जरी प्रेस केला तरीसुद्धा तुम्ही त्याच्या मागच्या फाईलला जाते, म्हणजे जिथून आला होता तिथं. आता ॲक्च्युली ह्याच्या मागची फाईल कोणती, अल्फा. ओके बघा काय होतं का की कंट्रोल आणि कॅपसाठी आपल्याला शिफ्ट दाबावं लागतं ना, म्हणून मी ते पण प्रेस केलं, कॅप दाबलं बघा, अल्फाला आला. परत कंट्रोल आणि कॅप दिलं तर अगोदर कुठं होतं stud2ला, तिथं जातं. ओके, म्हणजे असंही केलं तरीसुद्धा तुम्ही टॉगल होऊ शकता, एका फाईलवरून दुसऱ्या फाईलमध्ये जाऊ शकता अशा प्रकारे. म्हणजे मल्टिपल फाईलसोबत आपल्याला काम करायचं आहे, एका फाईलमधून काहीतरी वाचून दुसऱ्या फाईलमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे, त्याच्यातून काहीतरी समरी घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या फाईलमध्ये करायचं आहे. तर अशा प्रकारच्या ऑप्शनसाठी आपण हे सगळं करू शकतो. ओके, तर पहा आता स्किप प्रेस करतो मी कमांड मोडसाठी, म्हणून कर्सर सेट करतो आहे, कर्सर सेट केला मी. ओके, याला आणि इथे थोडंसं टाईप करते. आता न सेव्ह करता आपल्याला जायचं आहे, आपण एका फाईलवरती आहोत, stud2 या फाईलमध्ये आहोत आणि stud2 फाईलमध्ये असताना न सेव्ह करतासुद्धा, म्हणजे आतापर्यंत डेटा सेव्ह होता, मग तुम्ही दुसऱ्या फाईलला जात होता, ई स्पेस फाईलचं नाव देऊन जात होता. आता न सेव्ह करतासुद्धा आपला डेटा आहे तो न सेव्ह करता आपल्याला दुसऱ्या फाईलला जात असेल तर त्यासाठी बघा मी हा डेटा काहीतरी टाईप केला नवीन,
हाय असं मुद्दाम टाईप केलं. ओके, हे न सेव्ह केलेलं आहे आणि हे न सेव्ह करता मला बाहेर जायचं आहे. म्हणून मी इनपुट मोड लावतो, एस्केप प्रेस करतो, कमांड मोडला गेलो. आता एक्झिक्यूट मोड लावतो कारण दुसऱ्या फाईलमध्ये स्विच व्हायचं आहे म्हणून. ई आणि काय द्यावं लागतं आपल्याला त्यावेळेला एक्स्ट्रीमेटरी मार्क द्यावं लागतं. काय द्यावं लागतं? ई एक्स्ट्रीमेटरी मार्क, ज्या फाईलला स्विच व्हायचं आहे त्या फाईलचं नाव. नाहीतर न सेव्ह करता जर तुम्हाला बघा, जर न सेव्ह करता तुम्ही हा डेटा आहे तुमचा, हा नवीन डेटा आहे, न सेव्ह करता जर तुम्ही ट्राय करलात काय कोलन ई आणि ज्या फाईलला स्विच करायचं त्या फाईलचं नाव दिलं, डेटा टाईप केला आहे न सेव्ह करता, तर इथं तुम्हाला एरर देतं. पण न सेव्ह करतासुद्धा मला आपल्याला जायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला काय द्यावं लागतं? एक्झिक्यूट मोडला जाऊन ई आणि एक्सक्लेमेटरी मार्क द्यावा लागतो. ओके, तर बघा आता काय होतं, ई एक्सक्लेमेटरी मार्क आपल्याला दुसऱ्या फाईलमध्ये जायचं आहे. ओके, तर फाईलचं नाव अल्फा द्यायचं आहे मला. ओके, न सेव्ह करता तर तुम्ही जाऊ शकता, अल्फा द्या. ओके, आणि एंटर प्रेस करा. एक्सक्लेमेटरी मार्क वापरले बघा, एंटर प्रेस करा. बघा आलात तुम्ही. हे न सेव्ह करता, सेव्ह करता जायचं असेल तर फक्त ई दिलात आणि फाईलचं नाव दिलं तर जातं, पण न सेव्ह करता जर हवं असेल तर तुम्हाला मात्र हे करावं लागतं. ओके, ठीक आहे. बघा कॅप्स लॉक WQ कॅप्स लॉक ऑन झालं आहे. ओके, आता मी ह्याच्यातून बाहेर पडतो आणि पुढचा ऑप्शन तुम्हाला दाखवतो. आता सगळ्यात शेवटचा जो ऑप्शन आहे तो आपण बघणार आहोत. सगळ्यात शेवटची फॅसिलिटी आपण बघणार आहोत. ओके, सगळ्यात शेवटची फॅसिलिटी आपण पाहणार आहोत. तर इथं बघा आता लास्ट फॅसिलिटी, युजिंग VI विथ मल्टिपल फाईल नेम्स. ही फॅसिलिटी आपल्याला बघायची, फॅसिलिटी बघायची आपल्याला. हे बघितलं आपण, स्विचिंग फ्रॉम वन फाईल टू अनदर फाईल. त्यासाठी ई वापरतो आहे किंवा ई हॅश वापरतो आहे एक्झिक्यूट मोडला, किंवा कंट्रोल प्लस कॅप वापरतो आहे. आता बघायचं VI विथ मल्टिपल फाईल नेम्स. ओके, म्हणजे आपण आता एका फाईलवरून दुसऱ्या फाईलवरती जात होतो ईचा उपयोग करून. समजा एकावरून दुसऱ्यावरून तिसऱ्यावरून चौथ्या असं जायचं आहे तुम्हाला, तर ते करू शकतो आपण. ओके, मग त्यासाठी म्हणून मी सेपरेटली इथे केलेलं आहे बघा. ओके, ते आपण बघायचं होतं. मी याच्यातून बाहेर पडतो आहे. तर ते अशा प्रकारचे आपल्याला जर करायचं असेल मल्टिपल फाईलसाठी, तर काय करा की काही फाईल्स बनवून घ्या ज्यांची नावं सारखी असतील. बघा इथं मी तुम्हाला दाखवतो, मी फाईल्स बनवलेत. LS प्रेस करतो बघा, LS कमांड दिली, एंटर प्रेस केलं. इथे दिसते बघा, मी ॲरो फिरवते. तर इथं मुद्दाम काही फाईल तयार केल्यात बघा ज्यांची सुरुवात सारखी आहे. बघा इथं stud1. ओके, stud1 हे बघा इथे दिसते बघा. इथे बघा मुद्दामच केलेलं आहे. बघा इथे दिसतात बघा, इथे दिसेल तुम्हाला stud1. इथून stud1 पासून stud4 पर्यंत, बरोबर आहे का? ओके, stud1, stud2, stud3, stud4. ओके, तर अशा ह्या 4 फाईल्स आहेत ज्यांच्यामध्ये स्टूड STUD हे स्पेलिंग कॉमन आहे. फक्त बदलते काय 1, 2, 3 आणि 4, बाकी सुरुवातीचं सगळं कॉमन आहे. अशा एक फाईल करून घ्या 4. ओके, ज्यांच्यामध्ये तुम्ही टाईप करा फाईलच्या आतमध्ये डेटा म्हणून stud1. ओके, माय नेम इज stud1. दुसऱ्या फाईलच्या आतमध्ये मी टाईप करून असंच ठेवलं आहे, त्याच्या आतमध्ये माय नेम इज stud2, म्हणजे फाईलचं नाव पण लक्षात यावं म्हणून माय नेम इज stud3, माय नेम इज stud4 असं मी तयार करून ठेवलं आहे. ओके, असं तयार करा अगोदर तुम्ही, आणि त्याच्यानंतर की तुम्ही जे आता मी सांगतो ते करू शकता बरोबर. ओके, मल्टिपल फाईल्समध्ये VIमध्ये आपण काम करू शकतो. तर इथं बघा आता टाईप करतो बघा मी. ओके, स्क्रीन क्लिअर करतो आहे, क्लिअर करतो, एंटर प्रेस केलं. ठीक आहे, आता बघा VI स्पेस
व्ही आय स्पेस स्टूड स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये 1-4 ही रेंज आहे. ओके, तर अशा प्रकारे द्या. याचा अर्थच असा, व्ही आय एडिटरला ओपन करतो आहे. किती फाईल ओपन करतो आहे? ॲक्च्युली मी 4 फाईल ओपन करतो आहे. किती फाईल ओपन करतो आहे? 4 फाईल. कुठल्या त्या? तर इथे ही जी दिली ही रेंज आहे 1-4. हे एक प्रकार आहे. इथं आपण जिथं रेंज देता येतं. ओके, म्हणजे स्टूड ह्याच्यामुळे काय होतं, स्टूड 1 ओपन होते. स्टूड हायपन असल्यामुळे रेंज 1, 2, 3, 4, स्टूड 1, स्टूड 2, स्टूड 3, स्टूड 4 एकाच वेळी व्ही आय एडिटरला काय होतात, ओपन होतात. की एकाच वेळी ओपन होतात, लक्षात ठेवा. आणि याचा फायदा असा होतो की आपण एका फाईलून दुसऱ्या फाईलमध्ये सहजगत्या मूव्ह करू शकतो. एकाच वेळी ओपन होतात. फक्त एवढंच की एका वेळी एक फाईल दिसते, बाय डिफॉल्ट पहिली फाईल दिसते. ओके, बाकीच्या फाईल्स पण ॲक्टिव्ह असतात पण दिसत नाहीत. बघा हे असं आहे. आणि एंटर प्रेस करतो मी. आता काय होतं बघा. कुठं आलो बघा, व्ही आय एडिटरला आलो आणि बाय डिफॉल्ट माय नेम इज स्टूड 1 पहिल्या फाईलला आलो की बघा दाखवते इथं स्टूड 1 फाईलचं नाव. बरोबर आहे का? दिसते बघा, स्टूड 1 हे फाईलचं नाव इथं पण दिसतेच. ओके, माय नेम स्टूड 1 मुद्दाम मी दिले फाईल आतमध्ये. ओके, आता बघा काय होतं. आता मला दुसऱ्या फाईलला जायचं आहे. स्टूड 1मध्ये दुसऱ्या फाईलला जायचं आहे. तर एक्झिक्यूट मोडला जा आणि फक्त एन प्रेस करा. एन इंडिकेट करतं नेक्स्ट, एन इंडिकेट करा आणि एंटर प्रेस करा. स्टूड 1ला आता दिसते बघा डेटा कुठं जातो, आपण स्टूड 2ला आलो बघा. ओके, फाईलचं नाव पण बघा काय दिसतं, स्टूड 2 आले. परत पुढच्या फाईलला जायचं आहे. एन, फक्त एन द्या एक्झिक्यूट मोडला आणि एंटर प्रेस करा. आपण कुठे येतो बघा, स्टूड 3ला आलो बघा. ओके, स्टूड 3ला आलो. ओके, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता. आता स्टूड 3ला आहे मी. सगळ्यात परत एकदा तुम्हाला पहिल्या फाईलला जायचं आहे. तर प्रेस करायचं REW. बघा स्टूड मी कुठं होतो, सगळ्यात पहिल्यांदा कुठं होतो मी, स्टूड 1ला होतो. कुठं होतो, स्टूड 1ला. एन ऑप्शन दिला, कोलन एन दिला आणि स्टूड 2ला आलो. परत कोलन एन दिला आणि स्टूड 3ला आलो. बरोबर आहे. आत्ता समजा मला काय करायचं आहे, समजा स्टूड 3मध्ये आहे मी सध्या. कुठं आहे सध्या, स्टूड 3ला आहे. डायरेक्ट 3मधून मला 1ला जायचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्याला जायचं आहे, सगळ्यात पहिल्याला. तर त्यासाठी एक्झिक्यूट मोडला जाऊन REW द्यायचं, रिवाइंड. बघा REW असं द्यायचं. तेच देतो आहे बघा मी आता. REW दिलं. ओके, आता कुठं जातो बघा आणि एंटर प्रेस केलं. दिसते बघा स्टूड 1ला येतो. कुठं आलो बघा स्टूड 1ला आलो. म्हणजे असंही करता येतं. एन देऊन फक्त नेक्स्ट जातं आणि REW दिलं तर तुम्ही डायरेक्ट पहिल्या ह्याला पोचू शकता. ओके, तर हे अशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत आणि या प्रकारे आपण एकापेक्षा जास्त फाईलमध्ये आपण काम करू शकतो. फाईलमध्ये डेटा इन्सर्ट करू शकतो.